माझी मुलगी अमेरिकेला दिली म्हणला. म्हणलं जावई काय करतात? ते म्हणे 6 कंपन्या जावई सांभाळतो आणि 3 कंपन्या मुलगी सांभाळते. असं. आणि मग एक कंपनी अमेरिकेमध्ये आहे, दुसरी फ्रान्समध्ये आहे. जावई फ्रान्समध्ये, मुलगी अमेरिकेत आहे. म्हणले हे भेटतेत का नाही? ते म्हणले सगळं कामकाज आवरल्यानंतर व्हिडिओ कॉल करतात. हॅलो, हाऊ आर यू? ती म्हणते आय एम फाईन. येस. आणि फोनवरच म्हणतात आय लव्ह यू. अरे म्हणलं आमच्या तिकडचे तुडीवाले सुखी आहेत. तुडीवाला सुखी आहे. तो बिचारा टायर भरायला जातो, ही भाकरी घेऊन जाते, मुळ्या बांधते, वाढे बांधते, टायर भरू लागते आणि मग बाजरीची भाकरी, शेवग्याच्या शेंगाची भाजी वाटीमध्ये टाकून देते आणि मग ती अशी वाटी धरते, तो खातो. सुखी कोण आहेत महाराज? तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे याला महत्व नाही. तुम्ही किती आनंदी आहात, किती समाधानी आहात, किती चैतन्य तुमच्या घरामध्ये आहे, किती एकोपा तुमच्या घरामध्ये आहे. समजायचं आम्ही सुखी आहोत, समजायचं आम्ही आनंदी आहोत, समजायचं आम्ही स्वानंदी आहोत. संत कळाले दोरीची गरज लागत नाही, लिंबाची गरज लागत नाही. ज्या घराला संत कळाले, माहिती असेल तुम्हाला, भगवान प्रभू रामचंद्रजीचे लक्ष्मणजी भाऊ आहेत. लक्ष्मणाला इंद्रजिताकडून शक्ती लागली. आप्पा बेशुद्ध आहे लक्ष्मणजी, मग जगाचा नायक, मालक, चालक तो आहे. कर्तुम आकर्तुम अन्यथा कर्तुम, तो भगवान प्रभू रामचंद्रजी आहे. मग भगवंताने असं हातात पाणी घेतलं का आणि अभिमंत्रित केलं आणि लक्ष्मणजी वरती असं शिंपडलं, सांगितलं खडे हो जाओ. केलं. कुणाला बोलवायला लावलं? बोला ना. कुणाला बोलवायला लावलं? हनुमानजीला. सुषेम नावक वैद्य. आणि तो जर सूर्योदयाच्या आत आला तर लक्ष्मण जिवंत राहू शकतात. संजीवनी बुटी माझ्या हनुमानजीनं आणली. म्हणजे तिथं लक्ष्मणाला दोरी घातली का अंगारा लावला का औषध लावलं? बोला ना. दोरी नाही घातली, डॉक्टरला बोलवलं आणि आम्ही नको त्याच्याकडे जातो, लाख रुपयाचा चिचुका आणतो. संत कळालेत का आम्हाला? बोला ना. ज्या घराला संत कळाले त्या घरामध्ये अज्ञान निघून गेलं आणि ज्या घरातलं अज्ञान निघून गेलं त्या घरातलं पोरग क्लास 1, क्लास 2, SP, कलेक्टर, MBBS, डॉक्टर, वकील लात मारीन तिथं पाणी काढतं. महाराज, परमार्थ ज्या घराला कळाला त्या घरातला अनर्थ पळाला. तुम्हाला संत उभा करतात. तुम्ही जर झोपलेले असाल तर उठवतात, उठलेले असाल तर उभा करतात आणि उभा असेल तर चालायला लावतात आणि चालत असेल तर पळायला लावतात. ही संताची ताकद आहे महाराज. तुम्हाला जादू टोना करून नीट करू शकत नाही संत. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीला, भावे चरणी ठेवा माता, सुख भी व्यथा जळवा. हे उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीला, भावे चरणी ठेवा माता, सुख भी व्यथा जळवा. जादू टोना करून तुम्हाला नीट करत नाही तर तुमच्या बुद्धीमध्ये बदल करायची ताकद माझ्या संतात. तुमची बुद्धीची प्रगल्भता वाढवण्याची ताकद माझ्या संतात आहे. आणि ज्या घरामध्ये बुद्धीचं वैभव आहे त्या घरामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे लेकर जन्माला येतात. आणि ज्या घरामध्ये भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव,
भोळा बावही नाही भोळा देवही नाही, देव भोळ्याचा नाही. जिथं बुद्धीची प्रगल्भता आहे तिथं भगवंत आहे, आणि जिथं बुद्धी संकुचित आहे तिथं देव नाही, तिथं ऐश्वर्य नाही. मायबापांनो, म्हणून जगत असताना ज्या घराला संत कळाले, ज्या घराला माझे माऊली कळाले, ज्या घराला माझे तुकोबा कळाले, ज्या घराला भाऊ बाबा कळाले, ज्या घराला शांती ब्रह्म तुकाराम महाराज कळाले, शृंग ऋषी कळाले. मला सांगा, शृंग ऋषीने यज्ञ केला दशरथाच्या तिथं आणि पुत्र प्राप्ती झाली, हे ते शृंग ऋषी आहे. आणि त्या शृंग ऋषी गडाचा सप्ताह या ठिकाणी आपल्या माक्यामध्ये आहे. केवढा आपल्याला आनंदाचा सोहळा या ठिकाणी आहे. आणि म्हणून सर्वांनी इथे एकत्र यायचंय. सर्वांनी थोडंच जे काम वाट्याला आलं ते काम करायचं. हा 7 दिवसाचा मोठा यज्ञ आहे महाराज. हा यज्ञ आहे, नामस्मरणाचा यज्ञ आहे, चिंतनाचा यज्ञ आहे. या यज्ञामध्ये आपल्याला यायचंय बाबा. आणि त्या निमित्तानं हा भव्य दिव्य वायुनंदन मंडप, साऊंड सिस्टीम एवढी मोठी, एवढा मोठा मंडप, अतिशय चांगल्या प्रकारचा. किती पाऊस आला तरी टिपका गळणार नाही महाराज, एवढा जबरदस्त. त्या ठिकाणी भटारखाना, पंक्तीचं नियोजन त्या ठिकाणी चालू आहे. भव्य दिव्य आहे, अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. आणि मायबापांनो, याच्या व्यतिरिक्त आमच्या जीवनामध्ये बाकीच काय लागतं तरी? याच्या करता रूप पाहता लोचणी, सुख झाले ओ साजणी. साजणी म्हणजे मैत्रीण आहे. आणि मैत्रिणीला माऊली सांगतात की तुझं रूप बघितलं आणि त्याला बघितलं मी वेडा झालो. आता माऊली हा शब्द स्त्रीलिंगी का पुल्लिंगी? माऊली स्त्री का पुरुष? ओ महिला मंडळ, पुरुष मंडळी, माऊली स्त्री आहे का पुरुष आहे? तुम्ही म्हणता कार्यक्रम झाल्यावर तुला शिवलट आणि हानू काय? माऊली स्त्री आहे का पुरुष असं कोण्या महाराजाने अजून विचारलं नाही, तू विचारतोस. मग मला सांगा, जिथं साध्या कोर्टात केस चालत नाही तिथं सुप्रीम कोर्टामध्ये केस नेल्या जाते. आणि मग त्याच वेळेस सांगतात, वेद आणि शास्त्राने ग्वाही द्यावी. वेद शास्त्रे दिती ग्वाही, वेद शास्त्रे